नमस्कार मैत्रिणींनो, मी राधिका आणि राधिकाज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण सकाळच्या स्वयंपाकाचा एक छोटासा ब्लॉग बनवणार आहोत। बघू शकता माझी पूजा झालेली आहे। माझी पूजा 7 ते 8 च्या दरम्यान संपूर्ण होते। आता लगेच आपण स्वयंपाकाला लागूया। स्वयंपाकाला सुरुवात करूया। तर स्वयंपाकामध्ये आपल्याला पहिल्यांदा मुगाच्या डाळीचं वरण बनवायचं आहे। त्यासाठी आपण गॅसवरती छोटा कुकर ठेवून घेऊया। आपण मुगाची डाळ शिजवायला टाकून घेऊया अगोदर। माझ्या घरी सहसा मी मुगाच्या डाळीचेच वरण बनवते। तुरीच्या डाळीमुळे ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होतो, त्यामुळे आपण मुगाची डाळीचेच वरण करणार आहोत। डाळ आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे। मुगाची डाळ आपण कुकर मध्ये टाकलेली आहे। थोडीशी हळद टाकून घेऊया। माझ्या घरामध्ये नेहमी मंगल मंत्राचा जाप सुरू राहतो। तुम्हाला जर अशी मशीन हवी असेल तर मार्केटमध्ये सहजरित्या उपलब्ध होते आणि अशा मंत्र जपाने आपल्या घरामध्ये एकदम छान अशी ऊर्जा निर्माण होते। या मशीनमध्ये भरपूर सारे मंत्र असतात। अशी मंत्र जपाची मशीन तुम्हाला मार्केटमध्ये सहज 200 ते 300 रुपयामध्ये मिळून जाऊ शकते। कुकर झालेला आहे। आता तोपर्यंत आपण भाजी फोडणी देऊन घेऊया। आता आपण शिमला मिरचीची भाजी तयार करणार आहोत। शिमला मिरची आपण अगोदरच कट करून घेतलेली आहे। शिमला मिरचीची भाजी मुगाच्या वरणासोबत एकदम छान लागते, त्यामुळे मी सहसा मुगाच्या डाळीसोबत शिमला मिरचीची भाजी बनवत असते। आता आपण थोडीशी वाफवून घेऊया। शिमला मिरचीची भाजी वाफेपर्यंत आपण वरण आटून घेऊया मुगाच्या डाळीचे। थोडंसं यामध्ये कारळाचं कूट टाकून घेऊया आणि शेंगदाणा कूट।
बघू शकता भाजी एकदम छान अशी झालेली आहे। आता आपण कढईमधली भाजी काढून घेऊया आणि यामध्येच आपल्याला वरण फोडणी देऊन घ्यायचं आहे। आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया। तेल तापलेलं आहे, मोहरी टाकून घेऊया। जिरं थोडंसं, बघा आपलं वरण एकदम छान रंग आलेला आहे वरणाला आणि मग वरण शिजलेलं आहे, झालेलं आहे। आता आपण कणिक मळून घेऊया। आपला ब्लॉग सुरू असताना दूध आलेला आहे, आता आपण दूध तापवायला घेऊया। दूध तापवत असताना गाळणीने चाळून घ्यायचं आहे दूध। दुधामध्ये केस वगैरे असू शकतात, त्यामुळे आता आपण कणिक मळायला घेऊया। पोळ्यांना लावण्यासाठी थोडंसं आपण पीठ काढून घेऊया। मी पहिली पोळी बनवताना एक छोटासा नैवेद्य करत असते गाईसाठी, आणि असंही आपण पहिल्यांदाच पोळी नाही केली पाहिजे, छोटीशी पोळी छोटीशी केली पाहिजे गाईसाठी। तुम्हाला माझे व्हिडिओ ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करत जा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करत जा।
आता आपण सर्व पोळ्या तयार करून घेऊया. सकाळच्या स्वयंपाकामध्ये माझी सहसा भाजी पोळीच असते, कारण की खूप घाई गडबड असते त्यामुळे. आणि संध्याकाळी मी सगळा पूर्ण स्वयंपाक बनवत असते. बघू शकता आपल्या नैवेद्याचं ताट तयार आहे. आणि मी जे आपल्या रोज स्वयंपाकात जे बनतं तेच मी नैवेद्य दाखवते देवाला. भाजी पोळी असो का काही पण असो, सणावाराचं थोडंसं वेगळं करते, पण रोजचं भाजी पोळीच असते. आता आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊया. देवाला नैवेद्य दाखवताना 5 घास तरी मोडून दाखवले पाहिजेत. तर आजचा असा होता माझा ब्लॉग. कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.